पनवेल तालुक्यातील खांदा गावात यात्रेदरम्यान दिनांक 4 एप्रिलच्या मध्यरात्री 2 गटांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून त्यामध्ये दोन्ही गटांतील तरुण एकमेकांवर तुटून पडताना दिसत आहेत. यामध्ये महिला देखील सामील असल्याचं पाहायला मिळालं. मिळालेल्या माहितीनुसार गावातील यात्रेमुळे परिसरात मोठी गर्दी होती. त्याच दरम्यान एका वाईन शॉपवर दारू घेण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाचा असलेला हा वाद काही क्षणातच उग्र झाला आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांसह काठ्या व अन्य वस्तूंचा वापर करत जोरदार मारहाण करण्यात आली. या घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या हाणामारीमागे केवळ वाईन शॉपवरील वाद नसून जुन्या निवडणुकीतील राजकीय वैमनस्याची पार्श्वभूमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा वाद पूर्वनियोजित होता का याबाबतही तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. मात्र या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. घटनेनंतर खांदा गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू असून या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.